तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो मी आता इलेला असं येतो गोव्यात काणकोणा बस स्टॉपवर असे मी समजला यो काय मी आणि आमचो यश आणि मंथन. मित्रांनो आम्ही काणकोणा जत्रे गेलेलो असं समजला मग फिराक मस्त त्यांच्याकडे बोलायला असा त्याच्यामुळे आम्ही इलो. आता बघूया जाऊया त्याचं समजला. मित्रांनो आता आमचे माणूस आले इल्लेले असत वराक समजला काणकोणचे आमचे. हे बघ ही गाडी इली हा. आम्ही ह्या गाडी असून आता डायरेक्ट जातलो. ठीक आहे जाणले उघड रे बो लोगा काय रे लोग असा वाटता वाईट थांब उघडता. तर मित्रांनो आता आम्ही जाऊ सुटलेलो असो गाडीत बसलो समजला. आता डायरेक्ट थैसर जाऊया जाग्यावर आमच्या जमिनीत खै रे तळपणात. तर मित्रांनो आता आम्ही इल्लेलो असो समजला मा हैसर तळपणात. आणि बघा मित्रांनो येळ एकच ह्या देऊळ असा हैसर बघा इथून डायरेक्ट इलो आणि सगळेजण हैसर आमची वाटत बघतात. हे बघ आता इलो आता आम्ही फ्रेश जातो समजला मा ह्या देऊळ असा आणि देवळाच्या फाटी जातो. चला तर आता बघा मग देवळात पाया पडांग येतो समजला मा दिसून आम्ही डायरेक्ट. तर मित्रांनो आता वाय तोंडात पाणी मणी मारला हातपाय मी धुले समजला. आता देवळात जातो देवळात जाऊ गेलो तर सर सगळा असा चपला गाडी. तर मित्रांनो ह्या असा गणपती देवस्थान आईला बघा मित्रांनो हैसर आता कार्यक्रम असा मोठो. डेकोरेशन मी जबरदस्त केलेला असा मित्रांनो. लाइटिंग फायटिंग बघ चाकता काम करते टाकली आधी. सही काय चालू हा हे काय पूजा बिजा चालू असा सर भजन आहे पॉवरफुल इल्ला असा. तर मित्रांनो आता आम्ही देवाच्या पाया पडा निलो असो समजला. आणि ही येळ बघा यांची कसली जबराट असा ती आमच्या सारखीच असा पण माहीत नाही. आणि हे आता बसले आहेत आमचे माणूस थंडा फांडा घेतलो आता व्हायचा गरम जाऊन इलो बशीसून इलो मा. तर मित्रांनो थैसर बसा थंडा फांडा खाली. आणि आता हैसर आम्ही गावीत म्हटल्यानंतर आमचा माहिती आहे असा मा खय होडी दिसतले खय जेटी फाटी काय गावात थैसर आम्ही फिरत असतो. आमका गुल्लू दिल्लो असा हो आमचा मित्र तो आमका आता सबंध काय काय दाखवायचा तो बघिया समजला. आता पहिलो आधी जेटी दिलो आम्ही थैसर बसा. हे बघा फायबरा पण मित्रांनो ही आमच्या हैली फायबरा अलग आणि हैली अलग. हैली फायबरा बघा सगळी एकसारखी दिसतली आमची एकसारखी दिसतली. प्रत्येक गावाचं पॅटर्न अलग अलग असता. ही ठकठकी असत आउटबोर्ड असत पगार बिगार हे बघ. यांची जेटी सगळी मगाशी येळे गेलेलो कसला जबराट असा मा. मित्रांनो या चित्रवा कसला काढला भन्नाट खतरनाकता सेव्ह वेल शार्क. म्हणजे ही मोरी गावली का सोडू गई. आम्हीच्याकडे एका मगऱ्याचा म्हणतात काय पेंटिंग केला जबरदस्त भन्नाटच असा ना खतरनाक असा पेंटिंग एक नंबर. त्या काय बघा ह्या नसतं हैसून बाहेर काढतो मरे फायबर. मित्रांनो आमच्याकडे उन्हाळी बघल्यात मग कसली असतात ती पंगाऱ्याची हैसर बा केली आधी पाईपाची पाईप बीप धरून पॅकिंग करून व्यवस्थित आलं. हयसर कसं तो झरा बिरातो नाही कारण पाणी येतच असतं मग वरती काढूचा काय नाही त्याच्यामुळे
आमच्याकडे असा वरते बिरते काढूचा लागता फायबर, त्याच्यामुळे जा झारताला ऐता आणि फुटताला, त्याच्यामुळे आमच्याकडे लाकडाचा दिग पाक लावून व्यवस्थित समजला. मित्रांनो आता सबन फिरान बिरान इलो समजला. आणि मित्रांनो हे गणपतीचो मा यंदाचो 22 वर्षा झाली, 22 वर्धापन दिवस हा समजला. आणि त्याची जत्रा आणि संध्याकाळी मा पालखी असते सबन, त्याच्यामुळे ही बघ लाईटिंग बिटिंग सबन लाईटिंग फायटिंग सगळा चालू असा. आणि आमचो थंयसर ही लाईटिंग कोण करता माहिती हा, तो वितूत असा हे भाई रे संदेश गिरो आमचो भावलो. आणि ही ह्याची लाईटिंग मित्रांनो आमच्या जत्रेची बघल्यात मा लाईटिंग ती सगळी ह्यानी केलेली समजलं. देवळा फावळा सबन ती सबन केलेल्या मा तिथून कारवारसून डायरेक्ट तो आमच्या थंय इल्लो मोठात. आणि कारण त्याचाच देवस्थान असा तो मूळ देवी आमची सगळ्यांची कुलदेवता एकच असा ती समजलं. त्याच्यामुळे आता हैसर सुद्धा आमका गावलेलो असा त्यांनी हैसर सुद्धा लाईटिंग केलेली ह्या सगळ्या काय करता. तर आता बघूया रात्री पर आता महाप्रसाद असतो देवळात समजला. आणि रात्री पालखी आणि कशी कशी काय काढतेले सबन सगळ्यांच्या घराने जातेली समजला वाड्यात ती बघूया. तर मित्रांनो आता दुपारचे वाजले 3 आणि जेवणाची लाईन चालू असा तरी सुद्धा समजला. एक जेव बसले आहेत लोक सगळेजण आणि जेव वाटतं आणि जेवणाचा वेळा सगळा चालू असा. लांबच्या लांब लांग लागलेली असा आणि सोय जबरदस्त केलेली आहे जेवची. तर मित्रांनो सगळे लोक जे येतात आता आम्ही जे येतो सगळेजण लाईनी गेलेले असला आता माझ्या वांगडा. आणि हे माझे माणूस आहे बघ माका सोडून आता आपण जेवून घेतल्याने भूक आले आहे काय जाम केळेचा बांधता. मित्रांनो ताट घेतलंय आणि पहिलो भात ह्यो साईश चौका पुरे खूप नको रे नावा सांगा तुमची. गजानन भाई डाळवाड पुरे 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 पुरे. आणि कोबीची भाजी ही कसली बटाट्याची काय ता आमका ना मानना भाजी तुला काय होय रे हो बघ याद दिसतोय बर. वाट होय का होय घाल पापड आणि कोण खाना ना बाटली खा ए माझ्या बाटली घ्या गुल्लू भाई बाटली घे. आणि हे आमचे मेन शेठ अनिल केळूच का. तर मित्रांनो आता माझा जवान घेऊन चालला असा. आता मी जैतय हे सगळे टमकावू लागले सुरुवातच केल्याने ताटाची ताटा घेतली भरून गोडसा. आता दुपार म्हटला हा सोलकडी हे बघ सोलकडी मॅन. चला तर मित्रांनो आता मी आहे जैतय. तर मित्रांनो आता आम्ही येळे फिरा गेलो असो समजला मा संध्याकाळ झाली आणि सगळा बघलंय तर सेम टू सेम आमच्या सारख्या. पण ह्यांची येळ मा मित्रांनो कारवार सारखीच असा समजला. कारवर ह्या जवळच असा हयसून ऐतैसून येट गेलंय मा येटच्या तीर काय कारवर असा ऐतैसर. त्याच्यामुळे ती जवळच्या जवळ माती वाट सेमच असा. आमची काही शिपल्यांची माती हे बघ चलतात फाडपा फाडपा ही सगळी सेम टू सेम वासाड अजिबात पाण्यात. पण हयते करलडा खराब हो सबन हो बघ हो करलडा पाणी सबन ही बघ खराब हो दिसता तो उन्हावळा सबन. आणि हा काय ता बघा सबनच गुणे माकाय सगळ्या खाडपात बघ तामोशी घूर बीर गोबरे फाबरे जबरदस्त गावतले. करलट काय असा ती बघ पुढे सबन ना खतरनाकच असा जाबराटा असा. आणि हे सबन तांबडो गुणो म्हणजे तामोशी होई जायसर खराब आमच्या चुराणी असा आमची मा तसा सेम टू सेम जमात जायसर खराब हो. येळ अशी मोठी लांब लचक अशी नाही पण आमच्या सारखीच असा. आम्ही कसे चलतो गाडी खालसून आणि थंयसून त्या डोंगर आणि ह्या डोंगर हैलो ह्यो डोंगर. पण हिप्पी फापीचे आम्ही टुरिस्ट आहे सर फिराक समाजला सोबत टुरिस्ट गोवा म्हटल्यानंतर टुरिस्ट हे असतात विषयच नाही. आणि आज मग मित्रांनो रात्री पालखी आहे समाजला माझ्या पालखी बघिया हली कशी असतात ती समाजला
तर मित्रांनो बघून बघून घेतला आणि हा बघ हत्यार हाडला आमचा सालाबादी. हे बघ आमचे खेळाडू सगळे असत आणि याचे दामोदर सगळे इलेले असत खेळाक समजला. आता मी खेळाक चालू करतो. तर रे पहिली बॅटिंग मी वाईट बॉल लांब लायलाय काय रे. जड बॉल तो हा. चल षटकार. मित्रांनो वाईट मजा खेळत राहू धराने. मित्रांनो दामोदर बॉलिंग मार्कवर आणि ह्यो बघ दिला शलान फाटी म्हणत ना. तर मित्रांनो आता खेळान बिळान दिवसभर मजा करून झाली. आता मयूर अंगडा आम्ही आता जातो पालखी. ह्यांची पालखी चालू झालेली असा माझला मा. आता बघूया ह्यांची पालखी कशी असतात ती. आमची तर माहिती असतं सगळ्यांका कशी असतात ती. तर डायरेक्ट देवाकडसून आता सुटलेली आहे समाजला मा. आमका उशीर झालो तयारी फायर करते ना सर. तर जाऊया. ह्या देऊळ सकाळी होत आता देवळाकडनं सुटलेली असा पालखी समाजला. ही बघा मित्रांनो पालखी पुढे असा आणि पालखीच्या फाटसून आम्ही आता जातो. फॉरेनर बिरेनर सगळे पालखे गेलेले असत. सगळे हजर झालेले असत. हो रे ये फाटी फाटी करवते पुढे मरे. बघा मित्रांनो ही पालखी मित्रांनो बाप्पाची पालखी यांच्यात अशी अडतात आणि असा आहे सगळा नैवेद्य बी सगळा काय का असतं यांचा असा. काय करतो खाऊ आणि हे जे आमचे अनिल शेठ मेन अध्यक्ष अहिले गावचे.
विठ्ठले विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले 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 विठ्ठले ₹51 सुरुवात 100 रुपया 200 रुपया 500 रुपया ताट सोडून 500 रुपया पहिली खेप 500 रुपया दुसरी खेप 600 रुपया कोणाला घ्यायचे असेल त्याला पैसे हातात द्यायची गरज ना कमी दिला 1500 दिला होता 700 रुपया फाटल्या नावाच तर मित्रांनो आता पालखी दुमड बिड घालून धावलेली असं आमची आता पालखी आम्ही भितूच भरतो एवढा घेऊन जातो आणि हे निस्ते बसतान बघत नाचा घेणार नाही काय नाही हे गावचे पोर
तर मित्रांनो असं होतो हो आजचो पहिलो दिवस. उद्या आहे मित्रांनो नाटक फाटक खूप काय असं आता बघून गावताल व्हिडिओ समजला. हो पहिलो दिवस असं होतो. तर मित्रांनो कालचो दिवस तर तुमका समजलाच असतो आणि आजचो असा दुसरा दिवस. दिवसभर कसे जाम झालो फिरान आज रात्री आता जेव गेलो. पहिले दिलो आम्ही आमच्या गुल्लूकडे तुमचेच गुलशन त्याकडे गेलो जेव आम्ही बोलायला. आता मित्रांनो हाय सर इसवण सलाड फालाड चिकन परत खैरी गेली ती आमची चिली खडे गेली गायब झाली. आई हसा बर चिली माणकी चिली आम्ही तिघही जण इलो आणि आमच्या गुल्लू असा आमचो. तर मित्रांनो आता जेवतो आम्ही समजलं मा. तर मित्रांनो गुल्लूकडे जेवून इलो पहिलाच आणि आता अनिकेताकडे इलो असं ह्यो सुद्धा माझा मित्र झाला समजला. त्याच्याकडे इलो पण कसा आता सर बारीक सारीक चला माझ्या काहीतरी जास्ती काय हरक्यानं कारण घरा खूप असं समजला त्याच्यामुळे आता हा थोडा तरी घेऊ आहे हो अनिकेत. तर मित्रांनो थैसर अनिकेताकडे जाऊन आता आम्ही इलं येतो आमच्या मावशीकडे म्हणजे आमच्या आईच्या घराच्या बाजूची ती म्हणजे माझी मावशीच लागतं आता. आणि थैसर सुद्धा असे तरतऱ्याचे जिन्नस केलेले असत जबरदस्त. अच्छा या बघा मित्रांनो कसा माहिती माझी सगळ्यांकडे अशी थैसर तसा काय केलेला समजला. फक्त आपण जाव व्हाय जेव व्हाय आता मी जेवतोय समजला मा चला. तर मित्रांनो आता थैसर त्या मावशी गेले जाऊन आता मी दुसऱ्या मावशी गेलेला असं हे दीक्षित बघ ह्यो माझो भाऊलो मावशी काय गेली. मावशी आमची नट्टा काय का मावशीकडे येईल जेव थैसर सुद्धा तरतऱ्याचे जिन्नस केलेले असत. ह्या असा आमची मावशी समजलं म्हणजे आमच्या आईच्या घराच्या आजूबाजूची सगळी जरा समजलं म्हणजे सगळेच माझे मावशी. त्यामुळे आता व्हायचं मावशी गेलं जेव गेलं ती राग्याने फुग्याने कोणची येता कामा नाही समजला. त्यामुळे जेव आहे आता मित्रांनो मी आहे सुद्धा हैसर जय ते समजला चला. आणि मित्रांनो बाहेर येऊन बघतोय तर काय हे बघ माझे म्हादाळगारी सगळे असं पळात मी तुझा एखादं वाळतात आमचा सोमू भाऊ म्हणजे कशी जत्रा असली मा का हे आम्ही एकामेकाच्या गावातले असे एका मित्रा खातीर ते सगळे येत असं धडेन समजला. चला तर आता पुढे जाऊया. तर मित्रांनो म्हादाळकरांना बोलान बिलान आता आम्ही येलो आमच्या रुद्रेशाकडे जो आमचं रुद्रेश बाहेर असा तिचे बोटिंग फाटिंग खूप काय असं आणि त्याच्या इकडे आता इल्लो असं तर ते जिन्नस खाऊ आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही इलो असो ते नाटक बघू घायला आता जेलो बिलो समजला आणि ह्यांचं नाटक कसं असता मा आता बघूया आम्ही समजला. आवाज आता आराडतं कसला असा आता माका माहिती नाही पण बघूया आता काय त्याचा समजला. आणि तुम्ही कल्याण दरवाजा रोखा जाओ. हा उदयभान काळाचाही काळ आहे. त्या शिवाजीला तमाम मराठ्याचं या मिठ्ठीत गाडीत तेव्हाच बादशाला तोंड दाखवीन. उदयभान अरे तू शिवाजी राजांना जमिनीत पाडण्याची भाषा करणारा नादान उदयभान आधी ह्या तानाजीशी 2 हात कर. कोण तानाजी माणूस रे. तानाजी तू माझ्या समोर आलास करा. आता तू जिवंत जाणे शक्य नाही. अरे मरणाची भीती कुणाला घालतो. या तानाजीला या स्वराज्यासाठी आणि आमच्या राजासाठी असली लाख म्हणणे मरायला तयार आहे तानाजी. तानाजी तू स्वतःच्या मर्जीने आला खरास पण या उदयभानाच्या मर्जीने जिवंत जाशील हे लक्षात ठेव. उदयभान वाढ गया बस कर तुझ्या तोंडाच्या भाता. अरे वांचाळा शिवाजी राजाच्या केवळ शब्दांच्या आशीर्वादाने या हातात आता लाखो हत्तीचा बळ आला आहे. ते तुझ्या सारख्या लांचाळाला या भूमीवरचा कलंक मिटवण्यासाठी आज तुझा मी बळी घेणार असा. आणि याला आहेर म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिलीस. तुझं हे बलिदान या स्वराज्यासाठी दिलेलं हौतात्म्य हे स्वराज्य कधीही विसरणार नाही. आजपासून या कोंढाण्याला इतिहास सिंहगड म्हणून संबोधेल. तानाजी तानाजी अरे तुझं हे शौर्य तुझे हे पराक्रम तुझं हे बलिदान हे स्वराज्य कधीही विसरणार नाही.
हे स्वराज्य कधी विसरणार नाही. तुझ्या या बलिदानासाठी, तुझ्या या हौतात्म्यासाठी या मराठाच्या राजाचा तुला मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तर मित्रांनो, आता आम्ही जेव गेलेलो असो ते अनिल केळुसकर म्हणजे अहिले काणकोणचे ह्याचे का तळपणचे जे गावचे अध्यक्ष असत ते माझे एकदम खास. तेंच्यानी म्हाका बोलयलेले थंयसर समाजला आपलेच माणूस समाजला. आणि ह्यो तेंचो झील तो माझ्या वांगडा आता जग बसलेलो असा. ह्यो असा आदेश केळुसकर आणि त्यांच्याकडे आता आम्ही जग बसलेलो. त्यांच्याकडे सुद्धा मित्रांनो तरेचे जिन्नस असत. कितक्या काय माय मासे फाशे चिकन फाकन सगळा खुबे फाबे सबन लोड केलेलो असा समाजला. काय व्हाया घेऊचा खाऊचा मजा करूची समाजला. आता आम्ही जैतो सध्या लोड झालेलो असा सबन जैलो कसा आरामात येऊन जेवचा समाजला. त्याच्यामुळे कसा बरा असा. आता वाजले तर असं तितके 12 वाजले तरी जेवणच सरणार ना. मित्रांनो, आता मी जेवण घेते समाजला तर मगे भेटाया. तर मित्रांनो, जेवण मिळून मस्तपैकी झालेलं असा आणि आता 12-1 वाजत दिलेलो असा समाजला. तर कालच्या व्हिडिओ तुम्ही बघल्या असताल्यात काय कशी हा असता सर पालखी बिलकी सगळा व्यवस्थित सगळे मजेत कसे सगळे गाववाले एकत्र येऊन म्हणजे कार्यक्रम कसं मोठ्या उत्साहात साजरो करतात. तसं दुसऱ्या दिवशी असं सगळ्यांकर घराकडे असा जेवण बिवण सगळा असता नाटक असता तर तुमका समजलंच असताला. मित्रांनो, मी हयसर काणकोणात तळपणात पहिल्यांदा येईल तोय सुद्धा ह्या केळुसकर फॅमिलीमुळे. आणि हे असत ते आमचे अनिल केळुसकर या गावचे मेन अध्यक्ष समाजला. ही पूर्ण केळूस फॅमिली असा. त्यांच्यामुळे आज मी हयसर पहिल्यांदा येईल. माझ्यासुद्धा जीवा खूप बरा वाटला कारण माझ्यावर सुद्धा प्रेम करणारे असे सबन असत. हयसर नाहीत म्हटले किती घरं असत 50 घरं असत. असो ह्यो काणकोणा तळपणचो एक गाव असा. गाबीज समाज आमचो पुरो. थंयसर सुद्धा माझे बरे असत समाजला फॉलोअर्स असत सगळे असत. आणि मित्रांनो, हयसर त्यांच्यानी म्हाका बोलायले आणि त्याच्यामुळे मी हयसर मित्र पहिल्यांदा दिले. मी हयसर ह्याच्या केव्हा योग नाही होते. त्याच्यामुळे म्हाका सुद्धा समाजला हे कसे गाव असत काय असत. गाव मित्रांनो सेम आमच्यासारखेच असत. काही एक वेगळा नाही. भाषा सगळी सेम आमच्यासारखी. कारण हे आमचेच लोक असत. त्या वक्तार येऊन रवले किंवा काय असे सगळ्याकडे तर तुमका माहितीच असताला अडेथडेचे कसे येऊन असतात ते. मित्रांनो, ह्यो सुद्धा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करू मात्र काही इसराक नका. आता भेटाय असेच पुढल्या व्हिडिओ. धन्यवाद.